अर्थपूर्ण वक्तव्य आणि शब्दांना धार म्हणजे सुधीर मुनगंटीवार. पण त्यांना हे माहीत नाही की त्या झारीतल्या शुक्राचार्याचा डोळासुद्धा दर्भानी फोडगा होता. याही शुक्राचार्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम विदर्भाची जनता केल्याशिवाय राहणार नाही. तिथं एक दर्भ होता, इथं तर विदर्भ आहे. अभ्यासपूर्ण टिप्पणी आणि विरोधकांवर थेट प्रहार म्हणजे सुधीर मुनगंटीवार. तर आम्हाला कधी वाटलं नाही की यूचा अर्थ उद्धवजी हे यू टर्न करणारे नेते असतील आणि तिथून एक विश्वासघातकी राजकारणाची सुरुवात झाली. नमस्कार. RMWच्या जस्ट टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये मी नितीन कुलकर्णी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्या या स्टुडिओमध्ये महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त या सगळ्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून किंवा या विषयावर विशेष टिप्पणी करण्यास आपण उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भाचा बुलंद आवाज सुधीर मुनगंटीवार. सर, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. उद्धवजी म्हणतात सरकार मजबूत आहे. काय मिळवलं महाराष्ट्रानं, काय दिलं या सरकारनं वर्षभरात महाराष्ट्राला? या सरकारने राजकीय विश्वासघाताची एक नवीन परंपरा सुरू केली. हे खरं आहे की आमची जेव्हा पुगोद आघाडी झाली तेव्हा माननीय पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात करून पुगोद आघाडी निर्माण केली होती. मला वाटतं की हे न्यू व्हर्जनमध्ये माननीय उद्धवजींनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली. युती केल्यानंतर जनतेने माननीय मोदीजींचा फोटो शिवसेनेच्या उमेदवारांनी आपल्या बोर्डावर लावला. माननीय मोदीजी म्हणजेच भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला, महायुतीला जनतेने मतरूपी आशीर्वाद दिला, विश्वासाने दिला की चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत, मग ग्रामीण असेल की शहरी असेल, या साऱ्या सर्व जाती धर्माला ही महायुती न्याय देईल. महाराष्ट्राची प्रगती वेगाने होईल. पण अचानक माननीय उद्धवजींनी, नावाचं सुरुवात यू पासून आहे, पण याचा अर्थ आम्हाला कधी वाटलं नाही की यूचा अर्थ उद्धवजी हे यू टर्न करणारे नेते असतील. त्यांनी यू टर्न केला आणि यू टर्न करत त्यांनी सांगितलं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं माझं स्वप्न आणि हा मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना दिलेला एक शपथ आहे, प्रतिज्ञा आहे, संकल्प आहे. आश्चर्य आहे की एकतर याबद्दल त्यांनी कधीच भाष्य केलं नव्हतं. हे भाष्य 24 ऑक्टोंबरला निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी स्वशक्तीवर सरकार करू शकणार नाही, तेव्हा उद्धव साहेब असं म्हणाले की मी असा एक संकल्प केला की माझा शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. आम्हाला वाटलं की शिवसेनेपैकी सुभाष देसाईजी आहे, एकनाथ शिंदेजी आहे, यांच्याबद्दल ते कदाचित बोलत असावे, कारण श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेजी यांना पदाचा मोह कधीच नव्हता. म्हणून तेव्हा आदरणीय मनोहर जोशीजी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आदरणीय नारायण राणेजी मुख्यमंत्री झाले. पण यू टर्न इतका मोठा होईल असं कधी वाटलं नव्हतं आणि तिथून एक विश्वासघातकी राजकारणाची सुरुवात झाली. पण मनात विचार आला, ठीक आहे, स्वप्न पाहिलं, शिवसैनिक मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात ते स्वतःच शिवसैनिक आहे असं त्यांना वाटलं, त्यांच्याशिवाय दुसरा कोणी शिवसैनिक नाही, ठीक आहे, ते मुख्यमंत्री झाले. पण अपेक्षा होती की शिवसेनेचा जो बाणा आहे, शिवसेनेचा संघर्षाची जी आजपर्यंतची भूमिका आहे ती बघितल्यावर की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीचा सत्ता आली न आली, शेवटी आम्ही नेहमीच हे भाषणातून ऐकत आलो आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. आणि म्हणून दुःख होतं
वाईट वाटलं की असा विश्वासघात व्हायला नको होता. जाहीर सभांमध्ये अनेकदा माननीय नरेंद्र मोदींच्या मंचावर माननीय उद्धवजी होते आणि माननीय उद्धवजींच्या समोर माननीय मोदीजींनी अनेकदा, अमितभाईंनी अनेकदा देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री असं सांगितलं. पण माहीत नाही तेव्हा त्यांनी कान बंद केले असावेत, त्यांना ते ऐकू नाही गेलं. एकदम 24 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल ऐकल्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात आलं की 2.5 वर्षाचं कमिटमेंट झालं होतं. महाशिव आघाडी हे नाव देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा त्यांनी निर्णय केला. आश्चर्य आहे की महाशिव आघाडी सत्तेसाठी महाविकास आघाडी झाली, जनतेसाठी महाविश्वासघातकी आघाडी झाली आणि वर्षभराचं काम पाहिलं तर ही आज जनतेसाठी महाविनाश आघाडी आहे. या वर्षभरामध्ये जनतेची प्रश्न तर सोडवलीच नाही, पण एक प्रश्न जर जनतेचा असेल तर त्याचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी त्याच्यासमोर नवीन प्रश्न गेला. आणि म्हणून मी काल पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट केली, तुम्ही मार्क किती द्याल, म्हणजे ही उत्तरपत्रिका तपासण्याच्या लायकीचीच नाही. कारण उत्तर चुकीचं असू शकतं हे मला मान्य आहे, पण उत्तर लिहिण्याचाही प्रयत्न केला नाही. वर्षभर कोणताही प्रश्न घ्या, केंद्र सरकार. रमाई आवास योजनेला पैसे नाही, केंद्र सरकार. संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान नाही, केंद्र सरकार. शिक्षकांचे पगार नाही, केंद्र सरकार. विना अनुदानित शिक्षकांना काही मदत करा, केंद्र सरकार. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, केंद्र सरकार. मग मला असं वाटलं की शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी लावला इतिहासात नोंद आहे. खरं तर संविधानामध्ये केंद्र सरकारच्या कामाची जी सूची आहे त्यामध्ये 97 विषय आहे. जी राज्याची कामाची सूची आहे त्याच्यामध्ये 66 विषय आहे. पण कदाचित संविधानाच्या तरतुदी यांना माहीत नाही की यांच्यावर 66 प्रकारच्या जबाबदाऱ्या या फक्त आणि फक्त राज्यावर आहे. एकही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग माझ्या असं लक्षात आलं की या माध्यमातून या सरकारनी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला आणि यांनी राज्य सरकारचं कोणतंही कर्तव्य नाही, राज्य सरकारचं कर्तव्य शून्य आहे असा नवीन शोध लावला. इतिहास याची मात्र नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक वेळी पैशाचा मुद्दा आला, मदत करायची म्हटली, शेतकऱ्यांना मदत करायची असली किंवा विजेचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी आल्या की पैसा केंद्राकडून आला नाही, GSTचा पैसा आम्हाला मिळाले नाही, असंच वारंवार आपले अर्थमंत्री सध्याचे जे आहेत आणि उपमुख्यमंत्री यात सांगत आलेले आहे. मुख्यमंत्री याच्याबद्दल काय सांगाल? सामान्य जनतेचे प्रश्न तर या शासनाने सोडवले नाहीच. शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, पण कारण नसताना सर्वसामान्याचं जीके कमी कसा करता येईल हा प्रयत्न झाला. GSTचा पैसा आला नाही म्हणजे काय हो? 1 जुलै 2017 जेव्हा हा कायदा झाला तेव्हा GSTमध्ये जो आमचा स्टेट GST आहे, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एक CGST जो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आमचे 5 स्लॅब आहे वस्तुनिहाय. बरोबर. मग 5% असेल, 12% असेल, 18% असेल, 28% असेल आणि काही गोष्टींवर 2%, काही गोष्टींवर कमी आहे. आता यामध्ये जेव्हा एखादा व्यापारी GST भरतो तेव्हा राज्याचा हिस्सा राज्याच्या ट्रेझरीत जमा होतो, केंद्राचा हिस्सा केंद्राच्या तिजोरीत जमा होतो. म्हणजे पहिला तर हा प्रश्नच उपस्थित होत नाही की आमच्या राज्याचा काही GST केंद्राने द्यायचा आहे, हा प्रश्न उपस्थित होत नाही. मग केंद्राने GSTचे कोणते पैसे द्यायचे आहे? तर मी माननीय मोदीजींना विशेष धन्यवाद देईल. हे खरं आहे की एक मोठा निर्णय करणारा, धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता प्रधानमंत्री. बरोबर. देशहितासाठी पूर्ण आयुष्य वाहून दिलं आहे. कुठेही आपल्या परिवाराचा स्वार्थ नाही, ना आपल्या पुत्राला देशाचा पंतप्रधान करायचा आहे, ना आपल्या पोरीला काही मोठं पद द्यायचं आहे, ना पुतण्याला पद द्यायचं आहे. पूर्ण देशाला वाहून घेतलं.
2011 मध्ये जेव्हा चिदंबरम साहेबांनी अर्थसंकल्प मांडताना जीएसटी आणण्याचा संकल्प केला, सुतोवाच केलं, तेव्हा त्या कायद्यामधल्या काही तरतुदी या त्या कायद्यामध्ये करण्याचं चिदंबरमनी कुठेही स्पष्टता केली नव्हती. त्या संदर्भात माननीय मोदीजी मुख्यमंत्री होते, त्यांनी पत्र लिहिलं की तुमच्या जीएसटीला माझा पाठिंबा आहे, पण या तरतुदी आवश्यक आहे. बरोबर. की तुम्ही राज्याच्या उत्पन्नाची हमी घेणार आहात का? उद्या जर जीएसटीचा कायदा आणला आणि एखाद्या राज्याचं उत्पन्न कमी झालं तर त्या राज्यांनी काय करायचं? बरोबर. त्यांचं नुकसान. या संदर्भातली स्पष्टता आणा. दुसरी स्पष्टता आणा की आपण जर उद्या कॉम्पेन्सेशन देणार आहोत तर ते किती वर्ष? बरोबर. कारण पहिल्या कायद्यामध्ये या संदर्भातील स्पष्टता नाही, किती कॉम्पेन्सेशन द्यायचं याची स्पष्टता नाही, आणि किती महिन्यामध्ये द्यायचं याची स्पष्टता नाही. जीएसटीचा कायदा करताना आज मग स्वर्गीय अरुण जेटलींची आठवण होत आहे, कारण जीएसटी काउन्सिलमध्ये मीही होतो. बरोबर. खूप आठवण होत आहे. अतिशय बुद्धिमान, तर्कावर निर्णय घेणारे आणि सर्वांना घेऊन चालणारे. म्हणजे जीएसटी काउन्सिलमध्ये आश्चर्य आहे, विविध राजकीय पक्षाचे फायनान्स मिनिस्टर येतात, पण प्रत्येक निर्णय एकमताने होतो. कधी पक्षाच्या लाईनवर निर्णय झाले नाही. आणि मग अजूनही तो प्रसंग आठवतो की जेव्हा या विषयावर चर्चा होत होती तेव्हा काही मुख्यमंत्र्यांनी किती वाढ द्यावी तर प्रत्येक फायनान्स मिनिस्टरला मत मांडायला सांगितलं. तर साधारणतः राज्याच्या वित्तमंत्र्यांचं मत असं होतं की आमचा ग्रोथ रेट 8% आहे, 7.5% आहे, तर साधारणतः 10% तुम्ही वाढ द्यावी दरवर्षी. सर्वांचं ऐकून घेतल्यावर म्हणजे आम्हालाही तेव्हा आनंद झाला. जेटलीजी म्हणाले नाही, आपण 14% ग्रोथ तय करेंगे. 14% जी राज्याचा ग्रोथचा विचारच करू शकत नाही आपण. आणि मग आपण जीएसटी मध्ये कायद्यामध्ये ही तरतूद केली की 5 वर्ष राज्य इन्शुअर्ड असेल, संरक्षित असेल, या कायद्याचं संरक्षण कवच असेल. बरोबर. 14% ग्रोथ त्यांच्या करामध्ये, आणि जो बेस कर धरला होता की त्यांचं इन्कम किती आहे त्याच्यामध्ये आपण 17 विविध प्रकारचे टॅक्स आणि 23 सेस असं पूर्ण एकूण त्याच्यामध्ये एकत्रितपणे, आणि ऑडिटर जनरलनी ज्या इन्कमला सर्टिफाय केलं आहे, मान्यता दिली आहे ती इन्कम. आता आपल्या राज्यामध्ये जेव्हा इंडिया टुडेनी बघा 2दा बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून माझा सत्कार केला दिल्लीमध्ये, तेव्हा मी त्यांना व्यक्तिगत रीतीने म्हटलं की इसका सही श्रेय ये माननीय प्रधानमंत्री और जेटली जी को है, उन्होंने 14% ग्रोथ दी है. बरोबर. आणि यासाठीच म्हणून मी महाराष्ट्रात 11,974 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस, जो महाराष्ट्रात 1 मे 1960 पासून हायेस्ट आकडा आहे. बरोबर. 11,974 कोटी रेव्हेन्यू सरप्लस, आधिक्य, महसुली आधिक्य. कारण 14% ग्रोथ अतिशय उत्तम होती. आता राज्यामध्ये केंद्र सरकारने, जर मी आकडे वाचले तर तुमच्या लक्षात येईल, मी मुद्दाम आकडे वाचून दाखवतो कारण त्याच्याशिवाय केंद्रावर कारण नसताना स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, लपवण्यासाठी म्हणून केंद्र. हां, शेअर इन सेंट्रल टॅक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी माननीय मोदीजींनी 18,231.65 कोटी दिले. बरं. ग्रँटेड एड 24,989 कोटी 37 लाख. जीएसटी कॉम्पेन्सेशन 9,906 कोटी. 15वं वित्त आयोग 7,142 कोटी. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम मध्ये जसं NRHM सर्व शिक्षा अभियान, 7,940.41 कोटी. असे 68,209.43 कोटी 12 ते 13 नोव्हेंबर पर्यंत केंद्र सरकारने 8 महिन्यात दिले. मग पैसे आले नाही म्हणजे हे योग्य नाही. दुसरा मुद्दा, मग जीएसटी कॉम्पेन्सेशन जे यायचं आहे त्याच्यात काही हिस्सा आगा नाही का? 9,000 कोटी जागा आहे. बरोबर. आता हे जीएसटी कॉम्पेन्सेशन म्हणजे तुमचा जीएसटी नव्हे. मी जे सांगितलं की 14% वाढ, हा जी गॅप आहे, ही गॅप ही केंद्र सरकारने इन्शुअर्ड केली आहे.
हे भरपाई आम्ही देणार सांगितलं आहे. आणि हे काही महाराष्ट्र अगा नाही, देशामध्ये ही भरपाई द्यावी लागेल. साधारणतः दरवर्षी ही भरपाई आपल्याला एक 45,000 ते 60,000 कोटीच्या मधात द्यावी लागायची. कोरोनाच्या संकटामध्ये सर्वच राज्यांचं नुकसान झालं आहे, देशाचं नुकसान झालं आहे. बरोबर आहे. आणि आता ही साधारणतः एक अंदाज आहे की 2.5 लक्ष ते 3 लक्ष कोटी द्यावी लागणार आहे. तर केंद्राने यांना सुचवलं की तुमचा पैसा इन्शुअर्ड आहे, तुम्हाला पैसे दिल्या जाणार आहे, कॉम्पेन्सेशन दिल्या जाणार आहे, तुम्ही रडू नका, लढा या संकटाशी. कर्ज काढण्याचा एक कर्ज काढण्यासाठी त्यांनी अनुमती दिली की तुमच्या GSDPच्या 3% कर्ज हे सर्वसाधारण काढता येतं, राज्य सरकारला काढता येतं आणि एकूण तुमच्या GSDPच्या 22% कर्ज काढता येतं. बरं. आता जेव्हा मी माझ्या राज्याच्या तिजोरीचा विचार करतो, ट्रेझरीचा विचार करतो, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करतो, आमचं एकूण जे GSDP आहे, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, तर आम्हाला मर्यादेत आम्ही आहोत म्हणून अजून खूप कर्ज काढता येतं. कर्ज काढावं या मताचा नाही, पण आवश्यक तेव्हा कर्ज काढलं गरज पाहिजे. असेल तेव्हा संकटात कर्ज काढलं पाहिजे. सामान्य माणूसही काढतो. म्हणजे मी एक साधा चहा विकणाऱ्या व्यक्तीला बघितलं, जेव्हा त्याच्या कुटुंबात कोणी कोरोनामध्ये आजारी झाले, त्यांनी सुद्धा कर्ज घेतलं, इलाज केला. आता जे चहावाल्याला समजतं, जे छोट्या दुकानदारांना समजतं, ते काय राज्याच्या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना समजत नसेल तर मग आश्चर्य आहे. अशा संकट समयी केंद्राने सांगितलं तुम्ही कर्ज काढा, आम्ही व्याज देतो. आपलं सरकार म्हणालं नाही. मग केंद्राने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला एवढीच अडचण आहे तर आम्हीच कर्ज काढतो आणि आम्ही कॉम्पेन्सेशन देतो. आता केंद्र कॉम्पेन्सेशन देत आहे. मला एक प्रश्न आहे की जेव्हा हा विधानसभेत खरं तर मला विचारायचं आहे, पण ते अधिवेशन घेत नाही, अधिवेशनापासून दूर चालले. अरे अधिवेशन घ्यायची इच्छाच नाही. म्हणजे त्यांना कायदा बदलता आला तर ते सांगतील की अधिवेशनाची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना मुंबईच्या बाहेर पडायचं नाही, मुंबईच्या नाही, अधिवेशनाला फेस करायचं. म्हणजे जनतेच्या प्रश्नाला फेस करायचं नाही. त्यांना असा मॉब पाहिजे की जो त्यांना प्रश्न विचारणार नाही, ते सांगतील. विचारलं तर जेलमध्ये टाकतात ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना. हो, नाही तर शिंगावर घेऊ. कारण मला अजूनही वनमंत्री म्हणून आश्चर्य वाटतं की स्वतःला वाघ समजणारे एका वर्षात असंघाशी संघ करून हा कोणता वाघ आहे ज्याला शिंग फुटले. त्याच प्रश्नावर परत सुधीर भाऊ येणार होतो. असंघांशी संघा की 2000 आपली 19ची जी निवडणूक झाली आधीची विधानसभेची, त्यापूर्वीचे जे उद्धव ठाकरे होते, जे आविर्भावात बांधावर जाऊ शेतकऱ्यांना न्याय देऊ किंवा बाळासाहेब ठाकरेच्या आणाभाका देऊन जे शिवसैनिकांना चार्म जो उद्धवजींकडून मिळत होता, उद्धवजी बदलले? निश्चितपणे बदलले. मला सांगा की उद्धवजीकडे साधारणतः या महाराष्ट्राची जनता एक सभ्य, एक अतिशय जगा शॉयसुद्धा म्हणता येईल, शॉय असा नेता की ज्याला कुठेही स्वार्थ नाही अशी प्रतिमा होती. पण असं म्हणतात की जब कोई वक्त आ जाता है तो आदमी की सही पहचान हो जाती है. आणि सत्तेच्या मोहामध्ये श्रद्धेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी शिवसेनेची जी प्रतिमा केली, जी उंची शिवसेनेची होती, ते हिंदुत्व, मुंबईचं रक्षण करणारी शिवसेना, सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणारी शिवसेना, ही शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये मायक्रोस्कोपनी पाहिली तरी ती जुनी शिवसेना नाही. ती शिवसेना जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये अभद्र भाषेचा उपयोग मणिशंकर अय्यरनी केला, श्रद्धे बाळासाहेबांनी आपली पायतान काढून त्याच्या मणिशंकर अय्यरच्या त्या पुतळ्याला मार्ग कधी पायतान काढली रे बाळासाहेबांनी? त्याच मणिशंकर अय्यरच्या पक्षासोबत जेव्हा त्या पक्षाचा एक नेता पुस्तक लिहितो आणि सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते, कुठं गेली शिवसेना? जी प्रखर राष्ट्रवादी शिवसेना होती. बाळासाहेबांचा फोटो लावून भगवी शाफी गळ्यात अटकून ग्रामीण भागातला जो शाखा प्रमुख ज्याची निष्ठा बाळासाहेबांवर होती तो विचलित झाला असं म्हणता येईल. निश्चितपणे ती प्रखर विचाराची राष्ट्रवादी संघटना होती. ही राष्ट्रवादीच्या शरण जाणारी
शिवसेना आहे. विजेच्या दराचा मुद्दा आपण घेतला, अतिशय गंभीर मुद्दा, की 5 रुपये 80 पैसे आपण 0 ते 100 युनिटपर्यंत देतोय, जेव्हा की मुंबईमध्ये किंवा मुंबई उपनगरांमध्ये हा दर कमी आहे. हा भेदभाव आणि विदर्भातील अनेक प्रश्नांवर अन्याय आहे निधी देण्याच्या बाबतीत. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, आमच्या दृष्टीने तर पुन्हा एकदा विदर्भासाठी काही शुक्राचार्य जन्माला आले आहे, पण त्यांना हे माहीत नाही की त्या झारीतल्या शुक्राचार्याचा डोळासुद्धा दरभानी फोडगा होता. याही शुक्राचार्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम हे विदर्भाची जनता केल्याशिवाय राहणार नाही. तिथं एक दर्भ होता, इथं तर विदर्भ आहे. विदर्भाशी अशा पद्धतीने अन्याय करणे, आवडती नावडतीची भूमिका घेणे. वैधानिक विकास महामंडळ, वैधानिक विकास मंडळ हे अजून 30 एप्रिलपासून 8 महिने जागा. आम्ही विचार करायचा कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, तर यांना 6 महिने संधी द्या. 8 महिने होऊन गेले 30 एप्रिलपासून. बरोबर. आता या 8 महिन्यामध्ये वैधानिक विकास मंडळ जे आमचं संरक्षक कवच आहे, हे संविधानाने दिलं, कोणाच्या उपकाराने नाही. जेव्हा विदर्भ या महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की लोकसंख्येच्या अनुपातात आम्ही इथं निधी देऊ, समतोल विकास होईल. आवश्यकता असेल तर 12 ऑगस्ट 1960चं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं भाषण तुम्ही विधानसभेत काढून बघा. शरद पवारजींचं या संदर्भातलं भाषण 86 मध्ये ते काढून बघा. तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की वैधानिक विकास मंडळ केलं पाहिजे. पण नंतर पुन्हा झारीतले शुक्राचार्य होत होत ते 94 मध्ये झालं. म्हणजे 9-10 वर्षांनी साधारणतः ते झालं. आता जे वैधानिक विकास मंडळ साधारणतः 94 नंतर सुरू झालं आणि एक विकासाचं जे स्वप्न अनेक वर्ष विदर्भ मराठवाड्याची जनता पाहत होती, त्या स्वप्नाची टप्प्याटप्प्याने पूर्तता सुरू झाली. आणि अचानकपणे या सरकारने 30 एप्रिलपासून वैधानिक विकास मंडळाचा जो प्रस्ताव आहे तो कुठे आहे समजायलाच मार्ग नाही. त्या मंत्रालयाच्या फाईलच्या महासागरामध्ये आमची फाईल यांनी कुठं लपवून ठेवली आहे. म्हणजे एकदा एखाद्या ठिकाणी लपवलेलं गुप्तधन सापडेल, पण वैधानिक विकास मंडळाची फाईल सापडत नाही. ही अडचणीचा विषय आहे. कोरोनामुळे हिवाळी अधिवेशनही नागपूरचं पळवून नेलं असा एक मध्यंतरी आरोप तुम्ही असं म्हणाले होते की कोरोना. आश्चर्य आहे ना. मला एक गोष्ट सांगा की अधिवेशन हे संविधानाने आम्ही घेतो, बरोबर. आता कोरोनाच्या संकटात याचा फायदा घेतला. कारण काय, तर्क काय की तुम्ही मुंबईत अधिवेशन घेता, नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो, आणि मुंबईत अधिवेशन घेतलं तर काय कोरोना व्हायरसची यांची भेट झाली आणि कोरोना व्हायरसने यांना सांगितलं की बघा याद राखा खबरदार, नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं ते मी अटॅक करेन, मुंबईत घेतलं मैं तो बहुत अरबी समुद्र में घूमते रहूंगा. काय हो, अधिवेशन न घेण्याचं कारण काय? मैं तुम्हाला कोरोनाची भीती आहे म्हणून तुम्ही नागपूरमध्ये यायचं नाही, मात्र नागपूरकरांचा जीव स्वस्त आहे, त्यांच्या जीवनाची किंमत 0 आहे. आम्ही मुंबईला आलं पाहिजे, तुम्ही नागपूरला यायचं नाही. 1 वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या विदर्भाच्या भूमीवर जबाबदारी आहे, दायित्व आहे, कर्तव्य आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संविधानाने शपथ घेतली आहे. एक पाय नाही दिला या भूमीवर. कधी जिल्ह्याच्या अडचणी समजून घेतल्या, त्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या अडचणी काय, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे, काय प्रश्न त्या जिल्ह्याचे निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकटात निराधारांचं अनुदान येत नाही, त्यांच्या हातावर पोट आहे, त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे. उद्योग सुरू झाले नाही, उद्योग सुरू करण्याच्या संदर्भातली काय भूमिका आहे. बेरोजगारांच्या काय समस्या आहे. एक प्रश्न विचारत नाही घेतला. वर्षपूर्तीनिमित्त माननीय मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि तीही संजय राऊतांना. आणि या दीर्घ मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा जो ॲटिट्यूड होता किंवा बोलणं जे होतं ते विरोधकांना जणू धमकी किंवा दम दिल्यासारखं होतं की खबरदार, तुम्ही आमच्याशी असं वागाल तर आम्ही बघून घेऊ वगैरे. तर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने बोलणं काय म्हणाल तुम्ही? तुम्ही सभ्य नेते म्हणूनच तुमची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होती. 30 वर्ष आमचे संबंध राहिले, आमचे माजी मित्र आहे आणि माझी सख्खे मित्र आहे. आज जरी आमच्यापासून दूर गेले असले, ही भाषा शोभत नाही. शेवटी असं आहे की त्या पदाचा एक गरिमा असतो, त्या पदाचं एक महत्त्व असतं. लहानपणी आपली आई, काकू, मावशी, आजी गोष्ट सांगायची की विक्रमादित्याच्या सिंहासनावर गुराख्याचं पोरही बसलं ते निर्णय विक्रमादित्याच्या सिंहासनाला साजेशेच झाले पाहिजे. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही एका पक्षाचे नेते आहात, ठीक आहे, तुमची काही ठाकरी भाषा असेल, ठीक आहे,
तुमच्या भाषेमध्ये अशा पद्धतीने धमक्या देणं हे तुमच्या डिक्शनरीमध्ये मान्य असेल, ठीक आहे. पण हे सिंहासन स्वर्गीय यशवंतराव चव्हाणापासून आजपर्यंत, जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, आमच्या चंद्रपूरचे ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो तिथचे स्वर्गीय मासा कन्नमवार असतील, आमचे देवेंद्र फडणवीसजी असतील, आत्ता आमच्या अगोदर असणारे मान्य पृथ्वीराज चव्हाण असतील, मान्य अशोक चव्हाण साहेब असतील, मान्य नारायण राणे असतील, मान्य सुशीलकुमार शिंदे असतील. मग एक तरी एकाही माजी मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरली. विलासराव देशमुख तर इतक्या, म्हणजे मला तर त्यांची भाषणं आवडायची. तुमचेही कुटुंब आहेत, तुमच्याही बहिणी आहेत वगैरे असं काल त्या इंटरव्ह्यूमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. ते विसरले, मोदींना कुटुंबच नाही आहे. मोदींचं कुटुंब 138 कोटीचं आहे. तुम्ही मोदींच्या कुटुंबाचं काहीच कराल, तुम्ही धमकी कोणाला देता मोदींना? अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला होती की तुम्ही या वर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं भविष्य काय आहे, आपलं स्वप्न काय विकासाचं, आपण 2021चा महाराष्ट्र कसा बघतो, कृषी क्षेत्रात आपण कसा बघतो, पर्यटन क्षेत्रात कसा बघतो, सेवा क्षेत्रात कसा बघतो, उद्योग क्षेत्रात आपण कसा बघतो, परिवहन क्षेत्रात कसा बघतो, रस्ते क्षेत्रात कसा बघतो, आपण बेरोजगारांच्या संदर्भामध्ये काय निर्णय करणार आहे, आरोग्य सुविधांमध्ये काय वाढ करणार आहे, बरोबर, शिक्षण सुविधा काय वाढवणार. मला व्यक्तिगत रीतीने वाटत होतं की या संदर्भामध्ये उद्धवजी मुलाखत देईल. हे तर अपेक्षाच नव्हती हो. सुधीर भाऊ, शेवटी एक आणखी महत्त्वाचा प्रश्न जाता जाता असा आहे की विधान परिषदेची निवडणूक आहे. विदर्भातली जी आपली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, संदीप जोशी आपले उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे. पण काल परवापासून काही व्हॉट्सअप भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत मध्ये चूटपूट आहे किंवा अंतर्गत वाद भारतीय जनता पार्टीचा असं दाखवण्याचा काही प्रयत्न होतोय सोशल मीडियाद्वारे. काय सांगाल तुमच्या? नाही, मला वाटतं की घाणेरडी राजनीती आहे, घाणेरडं राजकारण आहे. माननीय आमचे या ठिकाणचं ज्यांनी पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व केलं, अतिशय सभ्य व्यक्ती श्री अनिल सोले यांचा फोटो टाकून अतिशय खोटी पोस्ट व्हायरल करायची. प्रतिष्ठा तर पदवीधर मतदारांची आहे की आपण योग्य निवड करतो की नाही, आपण आपला योग्य प्रतिनिधी निवडून देतो की नाही, आपण जी 12x12 इंचाची पदवी 15 वर्ष परिश्रम मेहनत घेऊन केली, याचा अर्थ काय? तर जातीयवादी उमेदवाराला निवडून द्यायचं. याचा अर्थ काय? आपल्या महाविद्यालयात डोनेशन घेऊन प्राध्यापकाची भरती करणाऱ्यांना निवडून द्यायचं. ज्याच्या महाविद्यालयामध्ये स्वतः प्राध्यापकांनी तक्रार केली अशांना निवडून द्यायचं. अरे 1 कोटी कोबराचं जेवढं जहरी विष नसेल त्यापेक्षा हे विष जास्त महत्त्वाचं आहे. निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. तुम्ही काय केलं, तुमच्या सरकारने काय केलं, 1 वर्षामध्ये राज्यामध्ये सरकार आहे, या सरकारने काय पदवीधरांसाठी केलं. मग माझा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये सांगितलं की बेरोजगार तरुणांना आम्ही 5,000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ. नका देऊ, 500 तर सुरू करा. तुम्ही सांगितलं की ग्रामीण जे पदवीधर आहे त्यांना आम्ही 100 दिवसाचं काम देऊ. ठीक आहे, मला माहिती आहे की शपथनामा 5 वर्षासाठी आहे, 1 वर्षात सारे मुद्दे पूर्ण होणार नाही. पण तुमच्या शपथनाम्यापैकी एक मुद्दा पूर्ण नाही. उच्च शिक्षणासाठी कर्ज 0% व्याजाने देऊ दिलं. तुम्ही सांगितलं मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, जे सामाजिकदृष्ट्या मागास आहे त्या सर्वांना त्यांच्या कुटुंबात आम्ही एक नोकरी देऊ. 1,38,00,000 लोक शहरी आणि नागरी हे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये आहे. बरं ठीक आहे, 1,38,00,000 नाही, पण 2 लाख, 5 लाख, 10 लाख, म्हणजे नौकर भरतीवर बंदी. आणि मी मागणी करतोय वारंवार की कमीत कमी नौकर भरतीत बंदी झाली. परवा एका बेरोजगाराने MPSCच्या परीक्षा पुढे गेल्या म्हणून आत्महत्या केली. मी सरकारला विनंती करतोय की तुम्ही कमीत कमी घोषणा करा की 2 वर्ष या वयोमर्यादेमध्ये आम्ही विशेष बाब म्हणून वाढ करतोय. म्हणजे या जे बेरोजगार तरुण आहे, जे एक स्वप्न पाहत आहे, त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये जर आपण बघितलं तर माझा मुलगा कधीतरी नोकरी लागेल, ती नजर त्या स्वप्नाला कमीत कमी पूर्ण करता येत नसेल तर कुचेष्टा तर करू नका. तुम्ही तुमच्या शपथनाम्यात सांगितलं ना, मग तुम्ही एक मुद्दा पूर्ण करा. विजेची दरवाढ आहे, शिवसेनेचा वचननामा आहे, स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, आणि तुम्ही सांगितलं की 300 युनिटपर्यंत 30% दर आम्ही कमी करू. किती धोका करता हो तुम्ही, किती धोका करता.
तुम्ही 1 अप्रैल 2020 का दर वाढोगे, कोरोना दर वाढोगे, कोरोना सुरू आहे, एप्रिल फुल बनवगे या जनतेला, आणि निवडणुकीत जनता सुद्धा यांना फुल बनवगे शिवाय राहणार नाही. यांनी दिलेले सगळे जे वचननामा होता ते विसरले म्हणजे नाही, त्यांना राजकीय अल्झायमर झाला आहे. अच्छा. हा, एका विशिष्ट वयोमानानंतर अल्झायमर नावाचे एक आजार साधारणतः कधी कधी होतो की ज्यामध्ये विस्मरण लागतं. तर मला वाटतं की जास्त वर्ष सत्ता असल्याने यांचं सत्तेचं वय वाढल्याने यांना आता राजकीय अल्झायमर झाला आहे आणि गृहीत धरतात की काय नाही, मतदार जातीच्या आधारावर आपल्या पाठीशी येईल. विकासाच्या ऐवजी विनाशकारी बीज लावायचे आणि निवडणुका जिंकायच्या हे स्वप्न पाहत आहे. पण ये मोदी जी है, ये मोदी जी भी गुजरात के उस महात्मा गांधी जी के पवित्र भूमि से आए हैं. आज सरकार मस्तीत आलं आहे, सरकार मस्तवाल झालं आहे. आणि जे सरकार पहिल्यांदा स्थगितीपासून त्यांनी सुरुवात केली, या सरकारचा प्रवास हा स्थगिती सरकार ते सूड घेणारं सरकार असा प्रवास सुरू झाला आहे. पण यांना हे माहीत नाही, जनता साधी आहे, सज्जन आहे. पण विसरू नका, जेव्हा हीच जनता मतदान केंद्रावर जाते ना, तेव्हा तुम्ही वीज बिलाचा फटका आम्हाला दिला, हे वीज बिल तुम्ही कमी केलं नाही याचा झटका असा देईल पिढ्यानपिढ्या. पुन्हा तुम्ही या राजकीय आखाड्यामध्ये जिंकू शकणार नाही. बरोबर. सध्या आणि खोटं बोल पण रेटून बोल ही मन बदलावी लागेल. आता खोटं बोल पण ठरवून बोल. 3 पक्ष एकत्र येतात, काय खोटं बोलायचं ते ठरवतात. आम्हाला केंद्र मदत करत नाही, आम्हाला GST येत नाही, जनतेचं सामान्य ज्ञान बिघडवतात आणि ते ज्ञान बिघडवून एकांतामध्ये हसतात की आम्ही जनतेला कसं फसवलं. खबर. तर हे होते सुधीर मुनगंटीवार आणि हा होता ठाकरे सरकारवर घाणाघाती प्रहार. सुधीर भाऊ, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि ही रोखठोक मुलाखत दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.